श्रोते हो, आपण तुझ्या विना या शब्दावर बोलत आहोत. तुमच्या आणि आमच्या आवडीच्या शो हा खेळ शब्दांचा यामध्ये. आणि एक चारोळी आहे पाठवलेली आहे आपल्याला वैभव देशमाने सायन मुंबई यांनी. आणि सरांनी लिहिलं आहे की आज बागेतून फिरताना फुलांचा सडा पडलेला. आज बागेतून फिरताना फुलांचा सडा पडलेला, तुझं विण सखे तयांचा रंग फिका पडलेला. वा. आज बागेतून फिरताना फुलांचा सडा पडलेला, तुझं विण सखे तयांचा रंग फिका पडलेला. फुलांच्या सड्याचा रंग तिच्या विणा फिका आहे. असे सुंदर असे भाव या चारोळीतून सरांनी मांडलेले होते. आणि पुढची जी एक रचना आहे ती आपल्याला पाठवलेली आहे सौ अश्विनी चौधरी अंबरनाथ ठाणे यांनी. आणि त्यांनी लिहिले की तूच माझी भक्ती देवा, तूच माझी शक्ती, आळवते तुला मी धावरे भक्तप्रती. तूच माझी भक्ती देवा, तूच माझी शक्ती, आळवते तुला मी धावरे भक्तप्रती. तूच हे जग निर्मिले, सारी तुझी आम्ही मुले. तूच हे जग निर्मिले, सारी आम्ही तुझी मुले. करता करविता तूच अससी, तुझ्या प्रती जीवन अर्पिले. करता करविता तूच असशी, तुझ्या प्रती जीवन अर्पिले. तर भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होणारी अतिशय सुंदर अशी जी आहे ही कविता होती श्रोते हो. आणि पुढची सुद्धा एक सुंदर कविता आपल्याला पाठवलेली आहे वृषाली अभय सदावर्ते बदलापूर मुंबई येथून. आणि मॅडम लिहित आहेत की मन स्वतःलाच बिलगून जाई, आयुष्य जणू थांबूनच जाई. मन स्वतःलाच बिलगून जाई, आयुष्य जणू थांबूनच जाई. कशा थांबवू मनाच्या यातना, सख्या रे तुझ्या विना. कशा थांबवू मनाच्या यातना, सख्या रे तुझ्या विना. तुझवीन आयुष्य माझे अधुरे. तुझवीन आयुष्य माझे अधुरे. सर्व इच्छा सर्व स्वप्न अपुरे. सर्व इच्छा सर्व स्वप्न अपुरे. सांग वेचू कोणत्या क्षणांना, सख्या रे तुझ्या विना. सांग वेचू कोणत्या क्षणांना, सख्या रे तुझ्या विना. अतिशय सुंदर असे प्रेमाचे भाव मांडणारी ही रचना होती श्रोते हो. आणि पुढची एक कविता आपल्याला पाठवलेली आहे रोशन रमेश भोईर येवेगाव येथून. आणि सर लिहित आहेत की तुझ्या विना जगणं हे मला जमलंच नाही. तुझ्या विना जगणं हे मला जमलंच नाही. माया प्रेम आपुलकी आई तुझ्यात मी पाही. माया प्रेम आपुलकी आई मी तुझ्यात पाही. नको कधीच दुरावा सोबतीला तू असावी. नको कधीच दुरावा सोबतीला तू असावी. शब्द वात्सल्याने आई मनोमनी तू असावी. शब्द वात्सल्याने आई मनोमनी तू असावी. अतिशय भावस्पर्शी अप्रतिम असे भाव आपल्या आईप्रतीचे सरांनी त्यांच्या कवितेमध्ये मांडलेले होते श्रोते हो. आणि एक कविता आपल्याला पाठवलेली आहे प्राध्यापिका राजश्री धर्मापुरीकर कुलकर्णी नांदेड येथून. आणि मॅडमनी त्यांच्या सुंदर अशा कवितेमध्ये लिहिले की गुंजा रवते करती भ्रमण. गुंजा रवते करती भ्रमर, मणीचे गुज सांगतो कळीला. गुंजा रवते करती भ्रमर, मणीचे गुज सांगतो कळीला. प्रीत माझे असे तुझवरी देशील का मकरंद मला. प्रीत माझी असे तुझवरी देशील का मकरंद मला. गुंजा रवते करती भ्रमर, मणीचे गुज सांगतो कळीला. प्रीत माझे असे तुझवरी देशील का मकरंद मला. उमलून कलिका वदे तयाला. उमलून कलिका वदे तयाला. मी ही सांगते गुपित तुला, तुझ्या विना येतही नाही मला आनंदे फुलायला. उमलून कलिका वदे तयाला. मी ही सांगते गुपित तुला, तुझ्या विना येतही नाही मला आनंदे फुलायला. वा. अप्रतिम असे प्रेमाचे भाव मांडणारी ही सुंदर अशी कविता होती श्रोते हो. आणि या सुंदर अशा कवितेबरोबरच पुढच्या एका कवितेकडे आपण वळूयात जी आपल्याला पाठवलेली आहे बालकवी अनुज शिंत्रे तासगाव येथून. आणि त्यांनी लिहिले की तुझ्या विना मी अपूर्णच, तुझ्या विना जीवनात अर्थ नाही. तुझ्या विना मी अपूर्णच, तुझ्या विना जीवनात अर्थ नाही. माझ्या काळजात तुझ्याबद्दलची आपुलकी जणू ती सुवर्णच. माझ्या काळजात तुझ्याबद्दलची आपुलकी जणू ती सुवर्णच. आणि देशप्रेमाशिवाय जीवनाचे सार्थकच होत नाही. आणि देशप्रेमाशिवाय जीवनाचे सार्थकच होत नाही. अतिशय सुंदर असे भाव जे आहेत ते या बालकवीने मांडलेले आहेत आपल्या रचनेमध्ये श्रोते हो. की प्रेमाशिवाय देशप्रेमाशिवाय जीवनाचं सार्थक होत नाही. सुंदर अशी कविता होती. आणि पुढची जी एक कविता आहे ती आपल्याला पाठवलेली आहे प्राध्यापिका अनघा सोमवंशी सोनसाखर अकोट जिल्हा अकोला येथून. आणि मॅडमनी सुंदर अशा कवितेमध्ये लिहिले की तुझ्या विना सगळे व्यर्थ,
तू रुळला तरच सार्थ. तुझ्या विना सगळे व्यर्थ, तू रुळला तरच सार्थ. मना हे तर अतर्क्य, मना हे तर अतर्क्य, उलगडे ना कधी तर्क, उलगडे ना कधी तर्क. आणि त्यांनी पुढं असं लिहिलंय की क्षणात होई रे गट्टी, तू तर फारच हट्टी. क्षणात होई रे गट्टी, तू तर फारच हट्टी. वर्षाचा सहवास तरी वृक्ष, मैत्र जडताच बहरतो वृक्ष. वर्षाचा सहवास तरी वृक्ष, मैत्र जडताच बहरतो वृक्ष. अतिशय अप्रतिम असे भाव मांडणारी कविता होती श्रोते हो. आणि पुढची सुद्धा एक सुंदर अशी कविता आपल्याला पाठवलेली आहे सौ संध्या गणेश निलावार, नांदेड येथून. आणि त्यांनी लिहिलंय की तुझ्या विना जीवनास नाही काहीच अर्थ, तुझ्या विना जीवनास नाही काहीच अर्थ. तुझ्यामुळेच आहे माझं आयुष्य सार्थ, तुझ्यामुळेच आहे माझं आयुष्य सार्थ. तूच असावा माझ्या जीवनाचा आधार, तूच असावा माझ्या जीवनाचा आधार. तुझ्या विना मी व माझं आयुष्य निराधार, तुझ्या विना मी व माझं आयुष्य निराधार. अप्रतिम असे भाव मांडणारी कविता होती श्रोते हो की तुझ्या विना मी व माझे आयुष्य निराधार. आपण पुढच्या एका रचनेकडे वळूयात श्रोते हो, जी आपल्याला पाठवलेली आहे. रायफुल या नावाने सर लिहितात. राहुल फुलाई यशवंत शेडगे, मुक्काम पोस्ट पारंबे, कासपठार, सातारा इथून. आणि सरांनी त्यांच्या सुंदर अशा चारोळीमध्ये लिहिलंय की तू असता समोर मन भक्तीत तल्लीन होते, तू असता समोर मन भक्तीत तल्लीन होते. तुझ्या विना देवा हे जग सुन सुन भासते, तुझ्या विना देवा हे जग सुन सुन भासते. अतिशय अप्रतिम अशी भक्ती चारोळी होती श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या सुद्धा एका सुंदर आपण कवितेकडे वळूयात. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे मधुकर नारायण खटावकर, नाशिक येथून. आणि सरांनी लिहिलंय की तुझ्या विना जीवन माझे सर्व अधुरे, तुझ्या विना जीवन माझे सर्व अधुरे. तुझ्या प्रेमासाठी शब्द माझे अपुरे, तुझ्या प्रेमासाठी शब्द माझे अपुरे. जीवनात तुझा दुरावा मला नको रे, जीवनात तुझा दुरावा मला नको रे. जीवनाचा खरा आनंद तुझ्या संगे रे, जीवनाचा खरा आनंद तुझ्या संगे रे. आम्हास आहेत तुझे लाख मोलाचे सहारे, आम्हास आहेत तुझे लाख मोलाचे सहारे. किती प्रेम आहे तुझ्यावरी विचार तू मनारे, किती प्रेम आहे तुझ्यावरी विचार तू मनारे. आकाशा इतके प्रेम तुझ्यावर मी सांगू कुणारे, आकाशा इतके प्रेम तुझ्यावर मी सांगू कुणारे. असता सोबत तुझी पार करू दुःखाचे ढिगारे, असता सोबत तुझी पार करू दुःखाचे ढिगारे. अप्रतिम असे भाव मांडणारी कविता होती श्रोते हो की तू सोबत असल्यानंतर दुःखाचे ढिगारे पार करू असे सांगणारी. आणि पुढची जी एक कविता आहे ती आपल्याला पाठवलेली आहे सौ चित्रा अतितकर, कर्वेनगर पुणे येथून. आणि मॅडमनी त्यांच्या कवितेमध्ये लिहिलंय की जगणं होईल असह्य भासेल सारे जीवघेणे, जगणे होईल असह्य भासेल सारे जीवघेणे. होईल सारेच व्यर्थ जगण्याचे सारे बहाणे, होईल सारेच व्यर्थ जगण्याचे सारे बहाणे. तुझ्या विना जगणं होईल असह्य भासेल सारे जीवघेणे, होईल सारेच व्यर्थ जगण्याचे सारे बहाणे. तुझ्या विना. आणि त्या पुढाच लिहितायत की तुझ्यात मिसळलेली मी माझ्यात रुजणे तुझे, तुझ्यात मिसळलेली मी माझ्यात रुजणे तुझे. नाही वेगळे अस्तित्व तुझे माझ्या विना अन माझे, नाही वेगळे अस्तित्व तुझे माझ्या विना अन माझे तुझ्या विना. अतिशय अप्रतिम अशी प्रेमकविता होती श्रोते हो की तू आणि मी वेगळे नाहीत आणि तुझ्या विना अस्तित्व नाही असं सांगणारी रचना श्रोते हो. पुढची सुद्धा एक सुंदर अशी कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे वसुधा नाईक पुणे यांनी. आणि मॅडमनी लिहिलं आहे की आई तुझ्यामुळे मला जीवन छान मिळाले, आई तुझ्यामुळे मला जीवन छान मिळाले. वसुंधरेवर मी आता जीवनात या सुखावले, वसुंधरेवर मी आता जीवनात या सुखावले. तुझ्या विना दादा वाटे सुने सुने सारे या जगती, तुझ्या विना दादा सुने सुने दादा, तुझ्या विना दादा वाटे सुने सुने सारे या जगती. माया खूप केलीस दादा तुझ्या या खंबीर लेकीवरती, माया खूप केलीस दादा तुझ्या या खंबीर लेकीवरती.
आणि या सुंदर अशा कवितेसोबतच पुढच्या एका सुंदर कवितेकडे आपण वळूयात आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सौ छाया हरिभाऊ राडे वर्धा येथून. आणि मॅडम लिहित आहेत की सांग देवा तुझ्या विणा कोण जगती आमचे, सांग देवा तुझ्या विणा कोण जगती आमचे, कोरोनाने त्रस्त आम्ही दार बंद झाले तुझे, कोरोनाने त्रस्त आम्ही दार बंद झाले तुझे, तूच आता यावरती औषध रे शोधण्याचे, तूच आता यावरती औषध रे शोधायचे, साऱ्यांचे रक्षण आता फक्त तूच करायचे, तूच आता यावरती औषध रे शोधायचे, साऱ्यांचे रक्षण आता फक्त तूच करायचे. अतिशय सुंदर अशी कविता होती श्रोते हो. आणि या सुंदर अशा कवितेबरोबरच पुढच्या एका सुंदर कवितेकडे आपण वळूयात आणि जी आपल्याला पाठवलेली आहे शिल्पा चव्हाण वीर औरंगाबाद येथून. आणि मॅडम लिहित आहेत की अक्षरे गिरविता ज्ञानाची उघडती कवाडे मनाची, अक्षरे गिरविता ज्ञानाची उघडती कवाडे मनाची, अक्षर यात्रेत होता प्रवासी विस्तारे कक्षा जीवनाची, अक्षर यात्रेत होता प्रवासी विस्तारे कक्षा जीवनाची, विस्तारलेल्या अनुभवाने वाचता जीवने मनचक्षुने, षड्रिपू विना अंधकार सारा वयास जगणे, षड्रिपू विना अंधकार सारा वयास जगणे, हीच खरी मानवता, हीच खरी मानवता. अतिशय सुंदर अशी कविता होती श्रोते हो. आणि याबरोबरच पुढची सुद्धा एक सुंदर अशी कविता जी आपल्याला पाठवलेली आहे अनिता सूर्यवंशी नवी मुंबई यांनी. आणि त्या कवितेमध्ये लिहित आहेत की आठवणीत आहेत त्या भेटी अलवार, आठवणीत आहेत त्या भेटी अलवार, तुझ्या विना सख्या रे कशी होईल प्रीत साकार, तुझ्या विना सख्या रे कशी होईल प्रीत साकार, प्रीत फुलांची झाली बरसात, प्रीत फुलांची झाली बरसात, तुझ्या विना सख्या झुरते मी विरहात, तुझ्या विना सख्या झुरते मी विरहात. अतिशय सुंदर अशी प्रेम कविता होती श्रोते हो की प्रीत फुलांची झाली बरसात. सुंदर असे भाव मांडणारी कविता. आणि पुढची सुद्धा एक सुंदर अशी कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे सौ मनीषा गंगमवार यवतमाळ येथून. आणि मॅडम लिहित आहेत की आठवणींची गुंफली माला, आठवणींची गुंफली माला वाऱ्यानेही साद घातला, आठवणींची गुंफली माला वाऱ्यानेही साद घातला, सुगंधी सुमनातही तुझविन नाही गंध कशाला, सुगंधी सुमनातही तुझविन नाही गंध कशाला, रिमझिम पाऊस धारा घण बरसला मनातही, रिमझिम पाऊस धारा घण बरसला मनातही, तुझविन सख्या नाही झाले चिंब चिंब पावसातही, तुझविन सख्या नाही झाले चिंब चिंब पावसातही. तर अप्रतिम अशी कविता होती श्रोते हो, प्रेम कविता की रिमझिम पाऊस धारा घण बरसला नाही मनातही, सख्या विना मनात घणही बरसला नाही असे सांगणारी रचना. आणि सौ शोभा कोटावदे मुंबई यांनी 2 चारोळ्या पाठवलेल्या आहेत. पहिल्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की फिका वाटतो हा निसर्ग तुझ्या विना जगताना, फिका वाटतो हा निसर्ग तुझ्या विना जगताना, पाऊस नाही हवा नाही दुःख यातना होती मरताना, पाऊस नाही हवा नाही दुःख यातना होती मरताना. आणि त्यांनी दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिले की दुःख होते आई बाबा नाही, दुःख होते आई बाबा नाही सदैव तुझ्या विना जगताना, दुःख होते आई बाबा नाही सदैव तुझ्या विना जगताना, अनाथासारखेच वाटते हो आप्त स्वकीय नसताना, अनाथासारखेच वाटते हो आप्त स्वकीय नसताना. अतिशय हृदयस्पर्शी अशी चारोळी होती श्रोते हो की दुःख होते आई बाबा नाही सदैव तुझ्या विना जगताना. कारण ज्यांना थोडंसं आईवडिलांचं सहवास कमी लाभतो ते खरंच खूप दुःखी असतात. कारण ज्याच्यासोबत आईवडील आहेत ते नशीबवान आहेत असं आपण नेहमी म्हणतो श्रोते हो. आणि पुढच्यासुद्धा एका सुंदर अशा कवितेकडे आपण वळतो श्रोते हो. आणि जी आपल्याला पाठवली आहे श्रीमती शुभांगी ज्ञानोबा नाईकवाडी भूम तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद येथून. आणि मॅडमनी तुझ्या सोबतीने या शीर्षकाखाली लिहिलं आहे की तुझ्या सोबतीने मला हे मिळाले अश्रू नयनी अन वाटेत काटे, तुझ्या सोबतीने मला हे मिळाले अश्रू नयनी आणि वाटेत काटे, दोष नव्हता माझा मला दोष दिला, दोष नव्हता माझा मला दोष दिला, कोणत्या गुन्ह्याची मिळाली ही शिक्षा, कोणत्या गुन्ह्याची मिळाली ही शिक्षा. अतिशय सुंदर अशी कविता होती श्रोते हो. आणि आपण RJ कैलाससोबत आहात. आपण रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात. आणि हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये
आपल्या जगभरातील विविध मान्यवरांनी पाठवलेल्या सुंदर सुंदर तुझ्या विना या शब्दावरील रचनांचा आपण आस्वाद घेत आहात. आनंदी रहा, आनंद लुटा.